शरण शरण हनुमंता तुम्हारो राम काय भक्तीच्या त्या वाटा मधुरावा सोबटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त करी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्यावर जीवनातील प्रत्येक मनुष्य मात्रांच्या कल्याणाकरिता आपला देह अखंड चंदनाकडे जिजवणारे वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे एवढाच नव्हे तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे परमार्थी गुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट चार चरणाचा हनुमंतरायांचं वर्णन करणारा आणि सर्वांना परिचित असणारा हा सुंदर अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. पण कीर्तन रूपी सेवेला आपण प्रारंभ केलाय, पण चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी कितनिमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येकांना मात्र ज्ञान आणि माहिती आहे. आपण सर्व या ठिकाणी आले कशासाठी? पुन्हा लावल्या का त्या पट्ट्या? श्री रामनवमी पासून सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज मात्र हनुमान जयंती आणि त्या निमित्ताने या ठिकाणी या सप्ताहाची सांगता म्हणजेच काला आणि एक काला 7 दिवस आजचा दिवस 7वा एक काला झाला. मग महाराज मंडळी आता तुम्ही एखादी जर का महाराज मंडळी गेले एखादी महाराजाचं काहीतरी राहिलं आणि ते महाराज जर का उद्या सकाळी दुपारी तुम्हाला गावात दिसले मग विचारणार महाराज झाला ना काला आता तुम्ही का आला? असा हा काला आणि काला का करायचा त्याच्या मागे कारण काय आपले जाण्याच्या. तुम्ही सुंदर अशी ही श्रीमद भागवत कथा श्रवण केली पण ग्रंथ पूजा त्याची झाली पण जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत पूर्णता नाही. अगदी ज्याप्रमाणे घर बांधायचं म्हटलं स्वतः बांधला पिलर घेतले भिंती उभ्या केल्या दरवाजे लावले प्लास्टर केलं घर पूर्ण होते का? होते का नाही होत? हा कारण घरावरती स्लॅब पडला एवढंच नाही तर टिनाचं शेड घरावरती छत नाही कौला नाही आणि जोपर्यंत घरावरती छत निर्माण होत नाही तयार करत नाही तोपर्यंत घर पूर्ण होत. बर आणि मंदिर बांधायचं म्हटलं मंदिराचं बांधकाम सुरू केलं स्वतः बांधला पिलर घेतले भिंती बांधल्या स्लॅब टाकला दरवाजे खिडक्या लावल्या मंदिर पूर्ण झालं का? का नाही झालं? कारण मंदिरावरती अजून कडक जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण होत नाही. आणि त्याचप्रमाणे 4 महिन्यांचा चातुर्मास असो 1 महिन्याचा अधिक मास असो 15 दिवसाचा पंधरवडा असो की 7 दिवसाचा सप्ताह असो त्याची सांगता ही काल्याने जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत पूर्णता प्राप्त होत या ज्ञान यज्ञ सप्ताहाला पूर्णता प्राप्त होणार नाही. म्हणून हा काला काला या शब्दाचा जर मराठीतच अर्थ व्याकरण दृष्ट्या पहिला तर काला का अधिक आला का आला कशासाठी आले इथं बोला? 7 दिवस तरी महाराज लोक जेवले आज आम्हाला जेवायला भेटेल म्हणून आले का तुम्ही? नाही ना? का आला इथं नाही तर या पृथ्वी लोकांमध्ये या मृत्यू लोकांमध्ये माणूस म्हणून जन्माला का आला?
याचं मर्म जाणणे म्हणजे काला. इथे बसलेली भरपूर मंडळी म्हणती आम्ही काय खूप मोठे मोठे कार्य केले, पण मी अशा मताची आहे की आपण किती कार्य केले यापेक्षा तर आपल्या जीवनाचा काला किती केला त्याला फार महत्व आहे. एवढंच नाही तर काही असंही म्हणते काल्याचे कीर्तन काय आम्ही खूप काल्याचे कीर्तनात बसलो नाही, पण आपण किती काल्याच्या कीर्तनात बसलो यापेक्षा ते कीर्तन आपल्या किती बसलं त्याला फार महत्व आहे. आणि म्हणून मात्र आतापर्यंत झाले, पण इथून पुढे कीर्तन आपल्या बसवून घ्यायचे आणि समजून घ्यायचे की माणूस म्हणून जन्माला का आलो. त्याने जाणलं, त्याला समजलं, त्याच्या जीवनाचा आज खरा काला झाल्यावर घडणार नाही. का आला? याच्यासाठी आला का नाही. कुठून आला? अनेक प्रश्न निर्माण होतात. का आला? कुठून आला? 84 लक्ष एवढ्या सांगितलेले आहे आणि या 84 लक्ष एवढ्यात फिरता फिरता माणूस मात्र माणूस म्हणून जन्माला आलोय. का आलो? कुठून आलो? महाराज वर्णन करतात मनुष्य पशु योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला, यासाठी संस्कारिला क्रमाक्रमाने. कुठून आला? मनुष्य पशु योनीतून आला आणि आता मात्र काय व्हायचंय त्याला? नराचा नारायण व्हायचंय. आणि त्यासाठी काय करायचंय? सुंदर संस्कार द्यायचे आणि संस्कार मिळाले की ते तसंच क्रमाक्रमाने घडत जाईल आणि निश्चित जीवनाचा काला केल्यावर मिळणार. कारण मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे वर्णन येतं. झालेला आहे, आपल्याला मिळालेला आहे. का मिळाला आणि मिळाला तरी याचं सार्थक कसं करायचे आज तरी ही विचार करायची गरज आहे. कारण आपण जन्माला आलोय. लहान मुलगा एवढा लहान असते ना तर लहान मुलाला आई लगेच म्हणते, मोठ्या मोठ्यांच्या गोष्टी चालू राहू द्या आईच्या, लगेच आई मुलाला म्हणते तर मुलगा मदत बोलला तर चुप तुला याच्यातलं काही समजत. आई म्हणते की नाही मुलाला. तो मुलगा हळूहळू लहानाचा मोठा होतो. मग शुभमंगल, मग येते पत्नी. पत्नी आली, एवढ्या लहानाचा मोठा झाला, लग्न झालं, बायको आली. ती मग म्हणते महिला मंडळींचं काही सण असेल, बचत गटाची मीटिंग असेल, नाहीतर मकर संक्रांती असेल, कुठं सणबाग असेल, यांच्या गोष्टी पहा. दुपारपासून गोष्टीला लागल्या, दिवे लावायची वेळ होईल तरी गोष्टी काही संपत नाही. म्हणता बरं झालं खाली द्यायला तुम्ही बसल्या. गोष्टी संपल्या नाही. घरचे मालक कामावरून थकून आले असेल, वाटून थकले असेल की आता येईल हे घरी, मग येईल चहा मांडल, ही काही येत नाही. एवढ्याच मात्र काय तिच्या पतिदेवाने तिला आवाज झाल्या नाही का गोष्टी इंडिया. काय म्हणते महिला मंडळी, आओ तुम्ही चुप म्हणा, तुम्हाला याच्यातलं काही समजत
जसं काही सगळं यांनाच समजते. एवढंच नाही तर तो तरुण मुलगा हळूहळू वय वाढतं आणि वय वाढता लहानाचे मोठे तर झाले, तरुण झाले आणि आता मात्र वृद्ध अवस्थेला जायला लागले. आता म्हातारे व्हायला लागले. म्हातारे झाले तोपर्यंत होतात त्यांच्याही मुलांचे लग्न आणि मग येते नातू. नातू मात्र आपाजीला शिकवते काय, आपाजी तुम्ही चुप बसा, तुम्हाला याच्यातलं काही समजत म्हणते की नाही. आणि नातू आपाजीला आपाजी मला सांगा बाल्यपण गेलं गेलं काय म्हणाली आई तुला काही समजत. तरुण पण गेलं काय म्हणाली पत्नी. म्हातारपण गेलं काय म्हणाले नातू तुम्हाला काही समजत. बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं, समजलं नाही. आणि ते समजण्यासाठी मात्र इथं यावं लागलं. आणि म्हणून आज तुम्ही आलेले आहात हा खरा काला करून घेण्याकरिता. आणि निश्चित काला केला नुसतं काय तरी इथं येऊन बसले. आता काल्यात काय दही हे काय काय टाकता, पोहे, साखर, मिरच्या, चण्याची डाळ, लोणचं एवढं सगळं एकत्र करून काय करता काला. हा काला जर तुम्ही पवनारवरून येण्यापेक्षा तुमच्या शेताळ्यातल्या महिलांना म्हटलं जा थोडं थोडं जमा करून घरीच कालवला असता आणि मग या काला याची गरज होती का नव्हती ना. मग कसे आले कारण काला घरी केला तर झाला असता का. इथं एवढं बसल्या सगळ्या महिला मंडळी उन्हात काय जायचं एवढी तपती ऊन आहे. मग घरीच काला हे झाला असता का नाही. कारण काला घरी गेल्याने होत नाही. जोपर्यंत त्या ठिकाणी देव भक्त आणि नाम एकत्र येत नाही तोपर्यंत काला होत नाही. आणि काला काही साधारण नाही हो, कुठेही मिळत नाही. तुम्ही म्हणाल सर्वत्र काला आहे वर्ण नाही. वैकुंठी दुर्लभ. वैकुंठात सुद्धा हा काला मिळेल याची गॅरंटी नाही कारण दुर्लभ आहे. विशेष हा लाभ संत संगे. पण हा काला मात्र संतांच्या संगतीत भगवंताच्या सानिध्यात प्राप्त होतो. आणि तो काला प्राप्त करण्यासाठी आज सर्व इथे जमा झालेले आहेत. नाही मुळात झालेले आहे 7 दिवसाचा हा सप्ताहाची आज सांगता. रामनवमी हनुमान जयंती बघा. ज्या प्रभू श्री रामचंद्रांची भक्ती ज्यांनी केली ते कोण महान प्रभू रामचंद्राचे खरे एकनिष्ठ असणारे सेवक कोण हनुमंतराय. आणि त्यांच्या मात्र
सुंदर असा जन्मोत्सव आणि त्या अनुषंगाने हे आयोजन आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपण माणूस म्हणून दुर्लभ आहे ना मिळाला आहे पण मिळाल्यानंतर शरण कोणाला जायचं माणूस जर का माणसाचीच शरणागती पत्करली तर माणूस पूर्ण आहे का आपण पूर्ण आहोत का जर पूर्ण असतो आपण तरी तर बसलेलो असतो का नाही आणि म्हणून मात्र शरणागती पत्करायची तर कोणाची जो परिपूर्ण आहे त्याची आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की आपण मात्र शरण जावं तर कोणाला या ग्राम दैवत प्रत्येक गावात आहे आणि त्याच हनुमंतरायांना मात्र तुकोबाराय शरण गेलेले आहे आणि म्हटले काय शरण 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 जावं कारण हनुमंतरायांची भक्ती किती श्रेष्ठ आहे बघितलं तर प्रत्येकाला कळेल आणि जे आपण श्रवण केलेलं आहे आपण फक्त सगळी दुनिया चालते कोणाच्या प्रभू रामचंद्राच्या म्हणण्याप्रमाणे पण प्रभू रामचंद्र चालते कोणाच्या म्हणण्याप्रमाणे रामाचे दूत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दुनिया चले न श्री राम के बिना रामजी मात्र आपल्या रामदूत त्यांना म्हटलं जातं त्या हनुमंतरायांच्या सांगण्याप्रमाणे बघा काय वृत्ती असेल त्या भक्तांची की ज्याच्या म्हणण्याप्रमाणे भगवंतांनी चालावं काही सर्वसाधारण भक्त आहे का हनुमान बघितलंय रामायण तर कडे आणि म्हणून पुढे म्हटलंय जब से रामायण पढ़नी है एक बात मैंने समझनी है
रामाने बघा किती वीर आहे, किती शूर आहे, किती बलशाली आहे. रामायणाचं वर्णन आहे. त्यावेळेला रावणासोबत युद्ध चाललंय. रावणाने बाण मारला लक्ष्मणाला आणि परिणाम लक्ष्मणजी मात्र सर्वांना वाटायला लागलं की त्याचा प्राण झाले. कोण वाचले, कोण वाचले, कोण वाचले. आणि त्यावेळेला मात्र हनुमंतरायाने काय केलं. लक्ष्मण का वचना वश केले था मानव कल्याण के कार्य था. लक्ष्मण का वचना वश केले था मानव कल्याण के कार्य था. ज्या रामाच्या मनाने दुनिया चालते ते प्रभू रामचंद्र मात्र हनुमंतरायांच्या म्हणण्याप्रमाणे चालते. काय भक्ती असेल, काय शक्ती असेल, एवढा मोठं मात्र जडीबुट्टी आणायची लक्षणासाठी आणि म्हणून हिरवणागिरी उचलून आणली. संजीवनी तर माहिती नाही, विसरून गेलो कोणती आहे म्हणून पर्वतचा पर्वत घेऊन आले. हनुमंतराय साधारण असेल का. आणि म्हणून माणूस माणूस जन्माला आले शरण जावं कोणाला. हनुमंतरायाला म्हणून म्हणते शरण शरण हनुमंता तुम्हालो राम तुझा. आणि आल्यानंतर मात्र काय जे तुम्ही भक्ती केली आहे ना त्या भक्तीचा मार्ग आम्हाला दाखवा. कारण माणूस म्हणून जन्माला आले पण कधी कधी नेमकं होते काय रस्ता माहिती. मग काय तर या 84 लक्ष योनीमध्ये भटकत राहावं लागतंय. पण रस्ता माहिती असता तर सरळ मात्र मुक्ती मार्ग मिळाल्यावर राहत नाही. आणि तो मिळेल कशाने, भक्तीने. कारण पानी में डूबे तो मृत्यु निश्चित है और भक्ति में डूबे तो मुक्ती निश्चित है. आणि मुक्ती प्राप्त करायची आहे त्यासाठी मात्र भक्ती करायची आहे. आणि त्या भक्तीच्या वाटा मात्र आम्हाला हनुमंतरायांनी दाखवाव्या. कारण हनुमंतरायांसारखी दृढ भक्ती, दृढ ब्रह्मनिष्ठता, एकनिष्ठता इतरत्र कुठे मिळणार नाही. आणि म्हणून शरण जायचे त्या हनुमंतरायांना. हे बघा काय करायचं, म्हणू की नाही, म्हणू की नाही असं करायचं नाही. म्हणायचं असेल प्रसंग आला सरळ मन सुटायचं नाही तर शांत राहायचं. मी कापी म्हणू की नाही, वाजवू की नाही वाजवू. थोडंसं हनुमान की ही भक्तीशिवाय उद्धार होणार नाही. आणि म्हणून मात्र या भक्तीचा मार्ग संतांनी सांगितलाय. म्हणून जावं कुठं हे समजलं पाहिजे, कोणाच्या मागं जावं हे समजलं पाहिजे. Oh
संत ते तेरेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही जे संतांनी मार्ग दाखवले त्या मार्गाने निघालं तर निश्चित गुंतणार नाही आणि अटकले आपल्या मनाच्या मार्गाने गेले तर काय होईल मनमार्गी गेला तो ते धरे मुखला मनाच्या मार्गाने गेलं तर सैरा वैरा गावात पळाल्या वाचून राहणार नाही आणि मग काय अस्तित्व संपल्या वाचून राहणार नाही पण संतांनी दाखवलेल्या मार्गाने गेले तर निश्चित मात्र उद्धार झाल्या वाचून राहणार नाही एकदा काय रस्ता चुकला मग चुकली यावर मग फेरा पडे आणि तो फेरा पडला या 84 लक्ष एवढीचा फेऱ्यात गुडफडत राहावं लागेल आणि म्हणून मात्र गुडफडायचं नाही सरळ जायचं कोणाला हनुमंतरायांना आणि हनुमंतराय काय करेल तर जी भक्ती केली त्या भक्तीचा मार्ग हनुमंतराय मात्र आपल्याला दाखवेल आणि म्हणून म्हटलंय काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुरवटा आणि तो मार्ग दाखवला की त्या मार्गाने परिक्रमण करत जायचे आणि त्यासाठी संतांनी दाखवलेल्या रस्त्याने जायचे म्हणजे संघ जीवनामध्ये संगीला फार महत्त्व दोन मित्र होते एक होता हुशार आणि दुसरा होता ढप्पू हुशार मुलगा मोठा हुशार होता आणि म्हणून ढप्पू मुलांनी संगत केली कोणाची